एक मी आता युएसला गेलो होतो तेव्हा माझ्या भावाबरोबर माझं भांडण झालं. भांडण म्हणजे काय, वी हॅड अ आर्ग्युमेंट ऑर अ डिबेट ऑफ सॉर्ट्स, की आता मध्ये ती समय रैनाची कॉन्ट्रोवर्सी झाली होती की नाही, त्याच्यावरनं भरपूर कॉन्ट्रोवर्सी हे ते. तर माझा अमेरिकेत राहणारा भाऊ मला म्हणाला की नव्हतं बॅन करायला पाहिजे त्याला आणि उगाच कॉन्ट्रोवर्सी झाली. तर मला असं वाटलं की ह्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली नथिंग अगेन्स्ट दॅट गाय, ही इज डुईंग हिज ओन थिंग, पण त्याचा जो शो होता इंडियाज गॉट टॅलेंट, त्याच्यावरचा ज्या प्रकारचा कॉन्टेंट नॉर्मलाइज होत होता, सो मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. करेक्ट. की एंटरटेनमेंट कॅनॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ समबडी एल्सेस डिसॅबिलिटी, किंवा कोणाच्या तरी सतत व्यंगावर, प्रायव्हेट बॉडी पार्ट्सवर किंवा शिव्या देऊन फक्त एवढंच म्हणजे नसू शकतं. आणि हे जर तुम्ही नॉर्मलाइज करत असाल तर ते मला चुकीचं वाटतं. ह्याच्यावरचं एक तू म्हणालीस तशी फ्लुइड आर्ग्युमेंट अशी, अरे पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाला तरी त्याच्यामध्ये एंटरटेनिंग वाटतंय का नाही. पण माझा मुद्दा त्या एंटरटेनमेंट व्हॅल्यूशी नाहीच आहे का, हे चूक आहे का बरोबर आहे, याच्यावर माझं म्हणणं आहे. तुम्ही तुमच्या 8 वर्षाच्या मुलाला तो शो दाखवू शकता का? नाही दाखवू शकत. नाही दाखवू शकत ना. जरी तुम्ही तो बघत असलात तरी मग तुम्ही तो शो त्यांनी बघावा अशी तुमची इच्छा आहे का? तर ते सगळे म्हणतील की नाही इच्छा आहे आमची. म्हणजेच याचा अर्थ ते योग्य नाहीये.